नमस्कार मुलांनो, लीप फॉर वर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशनमध्ये मी खूप खूप स्वागत करते. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि तुम्हाला ते सेशन आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आजही आम्ही काहीतरी नवीन आणि काहीतरी मनोरंजक घेऊन आलो आहोत. आज पुन्हा एकदा आपण आपली लाडकी मैत्रीण रिंकी हिला भेटणार आहोत. आज रिंकी थोडीशी उदास आहे. काय झालं असेल बरं? रिंकी का उदास असेल? चला तर जाणून घेऊया तिच्या उदास असण्यामागचं कारण आणि सुरू करूया आपलं आजचं सॅटर्डे स्टोरी सेशन. रिंकी बाळा, आज शाळेला नाही जायचं का? अजून तयार का नाही झालीस? बाबा, मी रोज मेहनत करते. गृहपाठ, प्रोजेक्ट सगळं अगदी वेळेवर करते. पण तो मॉन्टू दरवेळी मला चिडवतो. म्हणतो मी मोठा होऊन डॉक्टर होणार आहे, तू काय करशील? कधी कधी वाटतं शिकून काय उपयोग जर लोक नेहमी मुलींना कमी समजत असतील. बाळा, जेव्हा कोणी आपल्या स्वप्नांना लहान समजेल तेव्हा आपण ती आणखी मोठी करायला हवीत. तुला माहितीये का, आज जे अधिकार आपल्याला सहज मिळाले आहेत त्यासाठी कोणीतरी खूप संघर्ष केला होता. कोणी बाबा? सावित्रीबाई फुले त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी त्या काळात मुलींना शिकवण्याची हिंमत दाखवली होती. जेव्हा समाज मुलींच्या शिक्षणाला पूर्ण विरोध करत होता, पण त्यांनी हार मानली नाही आणि त्याचमुळे आज तू शाळेत जाऊ शकतेस. चल, आज मी तुला त्यांच्याबद्दल सांगतो. सावित्रीबाई फुले, द फर्स्ट female teacher. Once upon a time, in a small village in Maharashtra, there was a brave girl named Savitribai. In those days, girls were not allowed to go to school. Many people believed that only boys needed an education and that girls should stay at home. But Savitribai was different. She loved learning and dreamed of reading books, just like the boys. Her husband, Jyotirao Phule, believed in her dreams and decided to teach her at home. With his help, Savitribai quickly became a brilliant student. Soon, she became the first woman to teach in India. Savitribai didn't stop there. She wanted every girl to have the chance to learn. So, she and her husband opened a school just for girls. Every morning, she would pack her school bag, which had books and a spare sari. With a smile on her face, she would walk to school, ready to teach the girls. However, some people in the village were angry. They didn't want girls to be educated. They shouted at her and threw mud on her clothes. But Savitribai didn't give up. She would change into the clean sari she had packed and continue to teach the girls. Nothing could stop her from helping others learn. She taught girls, poor children, and even those who were treated unfairly by society. Savitribai showed the world that education is for everyone, no matter their gender or background. Today, thanks to her bravery and courage, millions of girls and boys have the opportunity to go to school and receive an education. Moral: always stand up for what is right, even when it's tough. Like Savitribai Phule, you can bring about change by being brave and kind. बाबा, या कथेत ना खूप इंग्रजी शब्द होते, त्यामुळे मला ना सगळी गोष्ट नीट नाही समजली. काही हरकत नाही बाळा, मी तुला हीच गोष्ट आता सोप्या भाषेत समजावून सांगतो आणि जे शब्द तुला कठीण वाटले त्याचा अर्थ सुद्धा सांगतो. ठीक आहे बाबा, आता मला सगळं नीट समजेल. सावित्रीबाई फुले, द फर्स्ट female teacher. सावित्रीबाई फुले म्हणजेच पहिल्या महिला शिक्षिका. Once upon a time, in a small village in Maharashtra, there was a brave girl named Savitribai. खूप वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात सावित्रीबाई नावाची एक धाडसी मुलगी राहत होती. In those days, girls were not allowed to go to the school. आणि त्या काळात मुलींना शाळेत जाण्याची परवानगीच नव्हती. Many people believed that only boys needed an education and that girls should stay at home. अनेक लोकांना असं वाटायचं की शिक्षण फक्त मुलांसाठीच आहे आणि मुलींनी तरी घरीच राहावं. बट सावित्रीबाई वॉज डिफरंट. पण सावित्रीबाई वेगळ्या होत्या. शी लव्ड लर्निंग अँड ड्रीम्ड ऑफ रीडिंग बुक्स जस्ट लाईक द बॉईज. त्यांना शिकायला खूप आवडायचं आणि त्यांचं स्वप्न होतं की त्यांनाही मुलांप्रमाणे पुस्तकं वाचता यावीत. हर हजबंड ज्योतिराव फुले बिलीव्ड इन हर ड्रीम्स अँड डिसाइडेड टू टीच हर ॲट होम. त्यांच्या नवऱ्याने म्हणजेच ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला आणि त्यांना घरी शिकवायला सुरुवात केली. विथ हिज हेल्प, सावित्रीबाई क्विकली बिकम अ ब्रिलियंट स्टुडंट
आणि त्यांच्या मदतीने सावित्रीबाई लवकरच एक हुशार आणि तेजस्वी विद्यार्थिनी झाल्या. सून शी बिकेम द फर्स्ट वुमन टू टीच इन इंडिया आणि काही कालावधीतच त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. सावित्रीबाई डिडंट स्टॉप देअर आणि सावित्रीबाईंनी इथंच थांबणं स्वीकारलं नाही. शी वॉन्टेड एव्हरी गर्ल टू हॅव अ चान्स टू लर्न आणि त्यांना असं वाटायचं की प्रत्येक मुलीला शिकण्याची संधी मिळालीच पाहिजे. सो शी अँड हर हजबंड ओपन्ड अ स्कूल जस्ट फॉर गर्ल्स. म्हणून त्यांनी आणि त्यांच्या नवऱ्याने मुलींसाठी खास एक शाळा सुरू केली. एव्हरी मॉर्निंग शी वुड पॅक हर स्कूल बॅग विच हॅड बुक्स अँड अ स्पेअर साडी. प्रत्येक सकाळी त्या आपल्या शालेय पिशवी भरत असत, ज्यामध्ये काही पुस्तकं आणि एक अतिरिक्त साडी असायची. विथ अ स्माइल ऑन हर फेस शी वुड वॉक टू स्कूल रेडी टू टीच द गर्ल्स. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असायचं आणि त्या मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जायच्या. हाऊएव्हर सम पीपल इन द विलेज वर व्हेरी अँग्री. पण गावातले काही लोक त्यांच्यावर प्रचंड नाराज असायचे. दे डिडंट वॉन्ट गर्ल्स टू बी एज्युकेटेड. त्यांना मुलींनी शिक्षण घेणं पसंतच नव्हतं. दे शाउटेड ॲट हर अँड थ्रू मड ऑन हर क्लोथ्स. ते सावित्रीबाईंना शिव्या शाप देत आणि त्यांच्या कपड्यांवर चिखल फेकत. बट सावित्रीबाई डिडंट गिव्ह अप. पण सावित्रीबाईंनी हार नाही मानली. शी वुड चेंज इन टू द क्लीन साडी शी हॅड पॅक्ड अँड कंटिन्यू टू टीच द गर्ल्स. त्या आपल्या पिशवीतील स्वच्छ साडी काढून परत परिधान करत आणि पुन्हा एकदा शिकवायला सुरुवात करत. नथिंग कुड स्टॉप हर फ्रॉम हेल्पिंग अदर्स लर्न. इतरांना शिकवण्यात कोणतीही गोष्ट त्यांना अडवू शकत नव्हती. शी टॉट गर्ल्स, पुअर चिल्ड्रन अँड इवन दोज हू वर ट्रीटेड अनफेअरली बाय द सोसायटी. त्यांनी मुलींना, गरीब मुलांना आणि समाजाकडून चांगली वागणूक न मिळणाऱ्यांनाही शिकवलं. सावित्रीबाई showed the world that education is for everyone, no matter their gender or background. सावित्रीबाईंनी हे जगाला दाखवून दिलं की शिक्षण प्रत्येकासाठी आहे, मग तो कोणत्याही लिंगाचा किंवा पार्श्वभूमीचा असो. टुडे, थँक्स टू हर ब्रेव्हरी अँड करेज, मिलियन्स ऑफ गर्ल्स अँड बॉयज हॅव द ऑपॉर्च्युनिटी टू गो टू द स्कूल अँड रिसीव्ह अँड एज्युकेशन. आणि आज त्यांच्या धैर्यामुळे आणि साहसामुळे लाखो मुले आणि मुली शाळेत जाऊ शकतात आणि शिक्षण घेऊ शकतात. Moral: always stand up for what is right, even though it's tough. Like Savitribai Phule, you can bring about change by being brave and kind. आणि या गोष्टीमुळे आपल्याला काय शिकवण मिळाली? तर काही गोष्टी कठीण जरी वाटत असल्या तरी त्याच्या बाजूने कायम उभे राहा. सावित्रीबाई फुले यांच्यासारखं धैर्य आणि दया असेल तर तुम्ही समाजात बदल घडवून आणू शकता. चला तर मुलांना, आता या गोष्टीमधले काही कठीण शब्द आपण बघूया. पहिला शब्द आहे ब्रेव. BRAVE. ब्रेव म्हणजे शूर किंवा धैर्यवान. पुढचा शब्द आहे अलाउड. ALLOWED म्हणजे परवानगी दिली. पुढचा शब्द आहे एज्युकेशन. EDUCATION म्हणजे शिक्षण. पुढचा शब्द आहे ड्रीम्ड. DREAMED म्हणजे स्वप्न पाहिले. पुढचा शब्द आहे डिसाइडेड. DECIDED म्हणजे ठरवले किंवा निर्णय घेतला. पुढचा शब्द आहे ब्रिलियंट. BRILLIANT म्हणजे अत्यंत हुशार. पुढचा शब्द आहे स्पेअर. SPARE म्हणजे अतिरिक्त किंवा राखीव. पुढचा शब्द आहे हाऊएव्हर. HOWEVER म्हणजे तरी देखील किंवा परंतु. पुढचा शब्द आहे पॅक्ड. PACKED म्हणजे भरले. पुढचा शब्द आहे अनफेअरली. UNFAIRLY म्हणजे अन्यायकारक रीतीने. पुढचा शब्द आहे बॅकग्राऊंड. BACKGROUND म्हणजे पार्श्वभूमी. पुढचा शब्द आहे करेज. COURAGE करेज म्हणजे धैर्य किंवा हिंमत. आणि शेवटचा शब्द आहे अपॉर्च्युनिटी. OPPORTUNITY म्हणजे संधी. आता तुला ही गोष्ट आणि त्यातील कठीण शब्द सुद्धा समजले असतील. चल तर मग आता एक मजेशीर ऍक्टिव्हिटी करूया. बघूया तुला किती गोष्ट समजली आहे. हो बाबा, चला सुरू करूया. आपल्याला त्या घटना गोष्टींमध्ये जशा घडल्या त्या क्रमाने लावायच्या आहेत. सांग बरं, पहिली घटना कोणती असेल? हो चालेल बाबा. मित्रांनो, तुम्ही सुद्धा माझी यामध्ये मदत कराल ना? चला तर खाली काही घटना दिलेल्या आहेत. आपल्याला या गोष्टीमध्ये जशा घडल्या त्या क्रमाने त्या लावायच्या. पहिलं आहे सावित्रीबाई स्टार्टेड अ स्कूल फॉर गर्ल्स. दुसरं, पीपल थ्रू मड ॲट हर. तिसरं आहे सावित्रीबाई डेव्हलप्ड अन इंटरेस्ट इन स्टडिंग. चौथं आहे ज्योतिराव फुले स्टार्टेड टीचिंग हर ॲट होम. आणि पाचवं आहे शी बिकेम वन ऑफ द फर्स्ट फिमेल टीचर्स इन इंडिया. आता ह्याच्यामध्ये पहिली घटना कुठली घडली आहे?
ती आपल्याला प्रथम ठेवायची, त्यानंतर दुसरी आणि त्यानंतर पुढील सर्व. त्या हिशोबानं आता आपण उत्तर बघूया. पहिलं आहे सावित्रीबाई डेव्हलप्ड अँड इंटरेस्ट इन स्टडिंग. दुसरं आहे ज्योतिराव फुले स्टार्टेड टीचिंग हर ॲट होम. तिसरं आहे शी बिकेम वन ऑफ द फर्स्ट फिमेल टीचर्स इन इंडिया. चौथं आहे सावित्रीबाई स्टार्टेड अ स्कूल फॉर गर्ल्स. आणि पाचवं आहे पीपल थ्रू मड ॲट हर. अरे वा, खूपच छान. ही पण ऍक्टिव्हिटी तुम्ही अगदी छान सॉल्व्ह केली. चला अजून एक अशीच सोपी ऍक्टिव्हिटी बघूया. यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे चूक आहे की बरोबर. सावित्रीबाई वॉज नॉट इंटरेस्टेड इन स्टडीज, आणि हे विधान कसं आहे? अगदी चुकीचं, म्हणजेच फॉल्स. पुढचं आहे ज्योतिराव फुले स्टार्टेड टीचिंग हर. हे विधान कसं आहे? अगदी बरोबर, म्हणजेच ट्रू. आणि तिसरं आहे पीपल इन द विलेज सपोर्टेड सावित्रीबाई, आणि हे विधान चुकीचं आहे, म्हणजेच फॉल्स. अरे वा मुलांनो, ही ऍक्टिव्हिटी देखील तुम्ही खूप छान पद्धतीने केलीत. मुलांनो, रिंकीला तर ही गोष्ट खूप आवडली. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? मजा आली ना? आजच्या सत्रात आपण पाहिलं की सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांना धैर्याने सामना केला. आपण समजून घेतलं की त्यांच्या दप्तरात फक्त पुस्तकं नव्हती, तर त्यात एक स्वप्न होतं, संघर्ष होता आणि समाजात बदल घडवण्याची ताकदही होती. आपण बरेच कठीण शब्द शिकलो, एक प्रेरणादायी गोष्ट ऐकली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मजेदार अशी ऍक्टिव्हिटी सुद्धा केली. तर प्रत्येक शनिवारी आम्ही अशाच शिकवण देणाऱ्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी घेऊन तुमच्या समोर येत राहू. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की आम्हाला सांगा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं सॅटर्डे स्टोरी सेशन.